नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक गावतळे गेले 2-4 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून रस्त्यावर वाहू लागले आहे व हे पाणी ज्या रस्त्याने वाहते त्या पाण्याच्या प्रवाहाने रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे तळेगाव ते सोमटणे या भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम समोर आले आहे. या तळ्याच्या भोवताली दाट लोकवस्ती आहे. या तळ्याचे पाणी काही लोकांच्या घरातही शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. जर हे तळे फुटले तर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी घडू शकते. तसेच रेल्वे प्रशासन व डेपो प्रशासन यांनाही हानी पोहोचू शकते. यामुळे या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होतात. PWD अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेला हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे का? 350 वर्ष जुने असलेल्या तळ्याचे हक्क पणन मंडळाकडे आहेत, तर या तळ्याची स्वच्छता, देखभाल, दुरुस्तीबाबत पणन मंडळ उदासीन का? या तळ्यात वाढणाऱ्या जलपर्णी काढण्याचे काम नगरपालिका प्रशासनाने का करायचे? या तळ्यासंदर्भात पणन मंडळाकडून ऑडिट केलं जातं, तर त्याप्रमाणे योग्य ती कारवाई का होत नाही? असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. असो, लवकरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुर्तास तरी नागरिकांनी सोमटण्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.